बातमी आहे मुंबईतल्या कांदिवलीतल्या शाळेमध्ये एका विद्यार्थिनीला परीक्षेला बसू दिलेला नाहीये। कांदिवलीमधल्या लोखंडवाला फाउंडेशन मनमानीचा हा जो प्रकार आहे तो पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आलाय। 6वीतल्या मुलीला परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार तिथे घडलाय। दुर्वा मोतेवार असं या मुलीचं नाव आहे आणि ती 6वीच्या वर्गात शिकते। काही दिवसांपूर्वी ती शाळेमध्ये विनापरवानगी गैरहजर होती आणि त्यामुळे शाळेने तिला परीक्षेला बसण्यास मनाई केली। दुर्वाच्या पालकांनी या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांकडून परवानगीची नोटीस देखील आणली, तरीही शाळेनं दुर्वाला परीक्षेला बसू दिलेलं नाही। दुर्वा सकाळी 8 वाजल्यापासून शाळेच्या बाहेर उभी होती, परंतु शाळा व्यवस्थापनानं तिला आत येऊ दिलं नाही आणि शाळेच्या मनमानीपणामुळे दुर्वाला आता मोठा धक्का बसलाय। काय सांगाल, सकाळपासून तुम्ही या ठिकाणी आला होता, नेमका काय प्रकार घडला तुमच्या? मॅडम, आज माझ्या मुलीची 6वीची परीक्षा सुरू झालेली आहे। सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांनी ऑर्डर आम्हाला दिलेल्या आहेत की तिला स्कूलमध्ये घेऊन जा, बसवा, 6वीमध्ये बसवा, 6वीची परीक्षा द्यायला लावा। त्या दृष्टिकोनात आणि माझ्या मुलीचा अभ्यास झालेला आहे। माझी मुलगी 6वीचा अभ्यास करून फायनल इयरचा अभ्यास करून परीक्षा द्यायला आलेली आहे। तिची पण इच्छा होती, तिलाही ह्या स्कूलमध्ये शिकायचं आहे आणि सगळं काही गोष्टी रूलमध्ये असताना, GRमध्ये असताना आज सकाळी 8:15ला आम्ही इथे आलो स्कूलमध्ये। 8:10 8:15ला आम्ही इथे आलो। तेव्हापासनं आम्हाला स्कूलच्या आतमध्ये जाऊ देण्यात आलेलं नाही। माझ्या मुलीला मध्ये प्रवेश करू देण्यात आलेला नाही आणि गेट लावण्यात आलेला आहे। आणि स्कूलच्या मधून आम्ही रिक्वेस्ट केली, जे सिक्युरिटी ऑफिसर आहेत त्यांना रिक्वेस्ट केली की कोणीतरी प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल किंवा कोणी कोऑर्डिनेटर यांच्याशी आम्हाला बोलू देण्यात यावं किंवा आतमध्ये कॉरिडॉरमध्ये जाऊन बसू देण्यात यावं। तर आमची रिक्वेस्ट मान्य करण्यात आली नाही। प्रिन्सिपल आल्या नाहीत किंवा येऊन गेल्यात असं सांगण्यात आलं आम्हाला। प्रिन्सिपलची किंवा व्हाईस प्रिन्सिपलची किंवा कोणी कोऑर्डिनेटरशी आमची भेट करून दिल्या गेली नाही आणि 8:15पासून आम्ही इथे आहोत। माझ्या मुलीला तिथे अडवण्यात आलं। लेडी गार्ड आणि जेंट्स गार्ड दोघांनी सगळे मिळून तिथे गेटला उभं टाकले। शाळेचं गेट लावून घेण्यात आलं। माझी मुलगी तिथेच जाण्याचा प्रयत्न केला तिने, पण तिला मध्ये घेण्यात आलं नाही, परीक्षेस बसू देण्यात आलं नाही आणि असा आमच्यावर अन्याय झालेला आहे। दुर्वा, तू देखील मगापासून उभी आहेस, म्हणजे 8 वाजता आली आहेस तू, 2-3 तास उन्हामध्ये उभी आहेस, काय सांगशील? त्यांनी मला आतमध्ये घेतलं नाही आणि माझी इच्छा आहे की मला 6वीची परीक्षा द्यायची आहे माझ्या एजनुसार आणि प्रॉपर क्लासमध्ये। मला नियमानुसार जायचं आहे आणि मला याच शाळेत शिकायचं आहे आणि मला फायनल एक्झाम द्यायची आहे इथली। आणि त्यांना घ्यायची असेल तर 5ची पण घ्या, पण थोडासा टाईम द्या मला एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी। पण त्यांनी नाही घेतलं। ते वॉचमॅन सिक्युरिटी आणि लेडी गार्डनी वगैरे अडवलं, गेट बंद केलं, अडवलं, मला आतमध्ये येण्यास नकार दिला। आणि प्रिन्सिपल मी विचारलं त्यांना की प्रिन्सिपल मॅम आहेत का, तर त्यांनी नाही म्हणलं, म्हणजे येऊन गेले आहेत त्या। आणि दुसऱ्या मॅमला बोलवा म्हणलं तर भेटू दिलं नाही। दुर्वा, तू किती तास उभी होतीस इथे आणि तुला आतमध्ये घेतलं नाही? 3 तास उभी होते मी इथे आणि मला आतमध्ये घेतलं नाही आहे त्यांनी आणि आडवतच गेले ते। थांब 2 मिनटं, थांब 2 मिनटं, तुझे पप्पा बोलत आहेत ह्यांच्याशी बोलत आहेत, असं करू त्यांनी 3 तास वाया घालवलं। पेपर सुटला आणि 3 तासही वाया घालवले त्यांनी माझे।